नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शिल्लक राहिलेल्या ब्लाऊजचा खूप सुंदर असा रियूज बघणार आहोत आणि हे ब्लाऊज पीस जे आपण साडीतून ब्लाऊज पीस कट करून शिवतो ते नवीनच कापड असतं, त्याच्यामुळे आपण याचा असा सुंदर रियूज करू शकतो। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथे मी जे मेन फॅब्रिक होतं ग्रीन कलरचं त्याचं 7.5 बाय 7.5 इंचचं स्क्वेअर पीस कट करून घेतलेला आहे। खाली फोम शीट ठेवलंय, त्यावर अस्तर ठेवलंय आणि हे जे मेन फॅब्रिक आहे 7.5 बाय 7.5 इंचचं ते उलटं ठेवलेलं आहे। त्याच्यावर चारही बाजूंनी स्टिच करून घ्यायचे, एक पेअरचं मार्जिन ठेवून आणि थोडीशी मध्ये जागा ओपन ठेवायची आहे। तर इथे बघू शकता मी इथे शिवून घेतले आणि मध्ये थोडंसं ओपन करून ठेवलेलं आहे। एक्स्ट्राचं कटिंग केलं आणि कॉर्नर सुद्धा कटिंग केले। त्याच्यानंतर इथून हा जो भाग आहे तो असा पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे फोम शीट आतमध्ये जाईल छान आणि व्यवस्थित हा स्क्वेअर पीस फिनिशिंग मध्ये तयार होईल। त्यानंतर ही जी ओपन बाजू आहे तिथे शिलाई करून घ्यायची आहे। असा हा स्क्वेअर पीस तयार झाला। आता एक मी कॅनव्हासचं फॅब्रिक घेतले, ते असं 4 फोल्ड मध्ये ठेवलंय आणि त्याचा हा जो सेंटर पॉइंट आहे तिथून 1.25 इंचावर असं मार्किंग केलंय आणि त्याचा असं सर्कल शेप कट करून घ्यायचा आहे। तर 1.25 इंचाचं असं मार्किंग करून घेतलं आणि असा गोलाकार आकार कट करून घेतला, तर छान इथे छोटंसं सर्कल आपल्याला मिळालेलं आहे। आता हे सर्कल हे येलो कलरचं फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवले आणि त्याला इस्त्रीने स्टिक करून घेतलेलं आहे। खाली एक फॅब्रिक आहे ते सरळच ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हे फॅब्रिक उलटं ठेवलेलं आहे, उलटी बाजू वरती, आणि जसा गोलाकार आकार आहे तिथे एक पेअरचं मार्जिन ठेवून स्टिच करायचं आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलं आणि त्याला छोटे छोटे कट देऊन घेतले। त्याच्यानंतर ज्याला आपण कॅनव्हास लावलेलं नाहीये ते फॅब्रिक फक्त घ्यायचं आहे आणि त्याला एक छोटासा कट द्यायचा आहे सेंटरला। तिथून हा सर्कल आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला सरळ करून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याच्या जे बाजू आहेत त्या व्यवस्थित एकसारख्या करून घ्यायच्या आणि त्याला इस्त्री करून घ्यायची। त्याच्यानंतर आता इथे मी दुसरा कॅनव्हास घेतलेला आहे, खाली एकसारखं कटिंग केलं, इथे 3 इंचावर एक मार्किंग करून घेतले आणि इथे वरच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करून घेतले। त्याच्यानंतर इथे 1.5 इंचाचं एक मार्किंग करून घेतले आणि ह्या 1.5 इंचाच्या मार्किंग पासून पुढे बाहेर 1.25 इंचाचं मार्किंग करायचं। मी 1.5 इंचाचं केलं होतं परंतु ते खूप मोठं होतं, तर 1.25 इंचाचं करून घ्यायचं आहे आणि इथे असा पाकळीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि हा कटिंग करून घ्यायचा आहे। तर अशा भरपूर पाकळ्या कटिंग करून घ्यायच्या। तर 12 पाकळ्या मला लागलेल्या आहेत, तर मी ह्या 12 पाकळ्या कॅनव्हासच्या कटिंग करून घेतल्या। आता ह्या कॅनव्हासच्या ज्या पाकळ्या कट केलेल्या आहेत आपण ते मेन फॅब्रिकवर ह्या ठेवून घ्यायच्यात, उलट्या बाजूकडे ठेवून त्याला इस्त्रीने चिटकून घ्यायचे आणि थोडं थोडं साईडला एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून ह्या कटिंग करून घ्यायच्यात। आता खाली अस्तर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हा ब्लाऊज पीसला जे कॅनव्हास लावलेला आहे तो पार्ट ठेवलेला आहे आणि जसा कॅनव्हासचा आकार आहे त्याच्या कडेने अगदी शिलाई देऊन घ्यायची आहे, कॅनव्हासवर नाही द्यायची शिलाई। शिलाई दिल्यानंतर जे एक्स्ट्राचं थोडंसं कापड असेल ते कट करून घ्यायचे, थोडंसंच ठेवायचे आणि त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, शिलाई कट नाही झाली पाहिजे आणि हे पलटी करून घ्यायचं। ते छान असा पाकळीचा आकार आपल्या इथे तयार होतो आणि ह्याचे जे टोक आहे ते व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूने काढून घ्यायचे। वरच्या बाजूने जेवढं कॅनव्हास आहे तिथे एक टिप देऊन घ्यायचे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून टाकायचे। तर हा सुंदर पाकळीचा आकार तयार झाला। तर अशा मी ह्या सर्व पाकळ्या ज्या आहेत त्या तयार करून घेणार आहे। सर्व पाकळ्या इथे मी तयार करून घेतल्या आणि कॅनव्हास जेवढा आहे तेवढी टिप मारून घ्यायची आता आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कटिंग करून घ्यायचे। आता प्रत्येक जी पाकळी आहे तिला अशी मध्ये चून घालून घ्यायची आहे आणि एक स्टिच करून घ्यायचे। तर खालची जी साईज आहे ती एका पाकळीची जेवढी तयार झाली तेवढ्या सर्व पाकळ्यांची तयार झाली पाहिजे अशी इथे चून घालून घ्यायची आहे। तर तेवढ्या साईजचं घ्यायचं आहे म्हणजे त्या सर्व एकसारख्या तयार होतील। तर मी असं सर्व ह्यांना करून घेतलं। अशा आपल्याला 12 पाकळ्या लागणार आहेत, तर 12 पाकळ्या मी इथे रेडी करून घेतल्या। आता आपण जो छोटा सर्कल तयार केलेला होता तर त्याला या पाकळ्या ज्या आहेत त्या सर्व लावून घ्यायच्या आहेत गोलाकार आकारामध्ये। तर इथं पाहू शकता आणि व्यवस्थित मार्जिन जेवढं एका पाकळीचं घेतलेलं आहे तेवढंच मार्जिन घेऊन दुसरी पाकळी इथे शेजारीच अटॅच करून घ्यायची आहे।
तर इथे मी अशा राऊंडमध्ये लावून घेतल्या, तर इथे 6 पाकळ्या लागलेल्या आहेत आणि जो सर्कलला छोटा कट दिला होता आपण तो खालच्या बाजूने गेला पाहिजे, अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं। तर पाहू शकता खूप सुंदर असं इथे जोडलं गेलेलं आहे। आता ज्या दुसऱ्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी अशा करून लावून घ्यायच्या आहेत। तर इथे बघू शकता ह्या दोघांच्या मध्ये ही एक पाकळी अशी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे। खूप सुंदर असं कमळ इथे तयार झालेलं आहे। आता हा जो बेस आहे त्याला मी अशा जे शिल्लक राहिलेले लेस आहेत त्या लावून घेणार आहे। तर याच्या चारही बाजूंनी लेस लावून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे दाखवले तसं, आणि ह्याचं असं सेंटर मार्किंग केलं फोल्ड करून। त्याच्यानंतर हा जो सर्कल आहे त्याला सुद्धा असं व्यवस्थित फोल्ड करून घेतलं आणि त्याचं सेंटर मार्किंग केलं। तर सेंटरला सेंटर मॅच करत बरोबर हे जे फूल आहे त्या खालच्या बेसवर ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक शिलाई करून घेतलेली आहे जो आतला सर्कल आहे त्या मापाने। त्याच्यानंतर आतल्या बाजूने सुद्धा इथे एक लेस लावून घेतलेली आहे, जो सर्कल आहे त्याच्यासारखीच गोल राऊंडमध्ये त्याच्यावर लेस लावून घेतली, म्हणजे ती शिलाई जी आहे ती सुद्धा झाकली जाईल आणि त्याचा लुक खूप सुंदर येईल। तर असं हे सुंदर कमळाचं आसन तयार झालेलं आहे। हे तुम्ही देवघरात वापरू शकता किंवा सेंटर टेबलला डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकता। याच्या बऱ्याच प्रकारे तुम्ही वापर करू शकता। तर हे नवीन कापडापासूनच बनवलेलं आहे, त्याच्यामुळे देवघरामध्ये सुद्धा आपण हे वापरू शकतो। तर खूप सुंदर असं हे कमळाचं आसन तयार झालेलं आहे। तुम्हाला हे कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहता येतील। याच्या आधी सुद्धा आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते सुद्धा पाहू शकता। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।